निर्णय होईल तिथे मंडळात खूप ठीक. मोठ्या प्रमाणात गुंता पुढे जाऊया आता. प्रश्न क्रमांक 2. हे फायनान्शियल ते निधीच्या संदर्भातला त्यांचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9058. रिलीज करण्याची कार्यवाही केली जाईल. अनिल परब. प्रश्न क्रमांक 9058. छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या ग्रँडवर किंवा त्यांच्या परमिशनवरती महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या स्कीमच्या आधारावरती किंवा महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सवलतीच्या आधारांवरती मुंबईत बरीचशी हॉस्पिटल तयार झालेली आहेत. याच्यातलं एक ग्लोबल हॉस्पिटल आहे आणि या ग्लोबल हॉस्पिटलचा जी काय सवलत 15% खाटा गरिबांना द्यायला पाहिजेत, ह्या 15% खाटा गरिबांना मिळत नव्हत्या. म्हणून या विषयावरती वारंवार या सभागृहात लक्षवेधी आली होती, खालच्या सभागृहात आली होती, मागच्या वेळेला देखील इकडे विषय आला होता. माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्या लोकांना हे सवलतीच्या दरात देण्यासाठी आपण कुठली उपाययोजना करणार आणि हे 15% ज्या खाटा गरिबांना उपलब्ध व्हायला पाहिजेत याच्यासाठी महानगरपालिकेचं किंवा शासनाचं धोरण काय? कारण ह्या गोष्टी सगळ्या कोर्टात आहेत. कोर्टात आपण ह्याच्यावरती कसा मार्ग काढणार? मंत्री महोदय. सभापती महोदय, बऱ्याच सन्माननीय सदस्यांचा ग्लोबल हॉस्पिटलचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सन्माननीय सदस्यांनी जे विचारलं तसं आपण वारंवार म्हणजे गेली 20 वर्ष आपल्याला त्यांनी त्या खाटांची उपलब्धता करून दिलीच नाही आणि जवळजवळ आपण त्यांना 7232 स्क्वेअर मीटरचा FSI ॲडिशनल दिला आणि त्याच्याबदली 20 वर्ष त्यांनी केलं नाही. पण आपण वारंवार जेव्हा त्यांना दराची मागणी करतो ते त्याच्यामध्ये कोर्टात जातात. आत्तासुद्धा हे मॅटर कोर्टामध्ये आहे. 21 जुलै ही तारीख पडलेली आहे. त्याच्यामध्ये आपण असं गेलेलो आहे की त्यांची जे नर्सिंगचं रजिस्ट्रेशन आहे ते वारंवार आपण कॅन्सल करण्याच्या नोटीस काढल्या, पण ते कोर्टात गेल्यामुळं ते थांबलं. कोर्टाने दरवेळेस आपल्याला त्यांना मुदत वाढवून द्यायला सांगितली. त्याचप्रमाणे त्यांची OC रद्द करण्यासाठी पण आपण नोटीस दिल्या होत्या. ते पण आता कोर्टाने ह्या 21 जुलैच्या तारखेला कोर्ट आपल्याला निर्णय देणार होतं. माझ्याकडे आत्ताच काही अपडेट आलेले आहेत की त्या ग्लोबल रुग्णालयाचे प्रतिनिधी आहेत त्यांनी डेप्युटी कमिशनर BMCला संपर्क साधून त्यांनी असं सांगितले की 21 जुलैपूर्वी आम्ही तुम्ही जो ठरवाल त्या रेटप्रमाणे खाटा उपलब्ध करून देऊ. पण तरीसुद्धा गेल्या 20 वर्षाचा अनुभव लक्षात घेता त्यांनी आपल्याला जर ह्या उपलब्ध करून दिल्या नाहीत तर 21 जुलैला कोर्टाचा निर्णय येईल. तो नर्सिंगच्या संदर्भातला येईल किंवा OCच्या संदर्भातला येईल. पण 21 जुलैनंतर आपण थोडं विधी विभागाकडनं अभिप्राय घेऊन आपण जो त्यांना ॲडिशनल FSI दिलेला आहे तो जर आपण परत घेऊ शकतो का यासंबंधीची कायदेशीर चाचपणी केली जाईल आणि त्यासंबंधी त्यानंतर कारवाई केली जाईल. परिणय फुके. प्रश्न ग्लोबल हॉस्पिटलचा असला तरी मुंबईमधल्या प्रत्येक हॉस्पिटल, तो कोकिलाबेन हॉस्पिटल असणार, लीलावती असणार, जसलोक असणार किंवा रहेजा, हिंदुजा किंवा भाटिया कोणते हॉस्पिटल असणार, या सगळ्याच हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस आम्ही पेशंट पाठवतो त्यावेळेस नेहमी काही ना काही कारणं सांगून त्या पेशंटला त्रास दिल्याचं काम ते करत असतात. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीमध्ये मुख्यमंत्री मदत कक्ष असणार किंवा धर्मदाय रुग्णालयांच्या संदर्भातला जो कक्ष राज्य सरकारने उघडलेला आहे त्यात अपेक्षित हे होतं की त्या हॉस्पिटलमध्ये किती बेड्स उपलब्ध आहेत, कोणत्या सोयीसुविधा आपण उपलब्ध करून देणार आहे, कोणतं ट्रीटमेंट आपण या पेशंटला, कोणत्या प्रकारचे ऑपरेशन आपण करून देणार आहे, या सगळ्यांची माहिती देणे अनिवार्य होतं. पण एकही हॉस्पिटल या संदर्भातली माहिती देत नाही. माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आतापर्यंत आपण या प्रकारच्या हॉस्पिटलच्या अनेक तक्रारी झालेल्या आहेत, त्या तक्रारीवर या हॉस्पिटलवर काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि यापैकी जे हॉस्पिटल मुख्यमंत्री कार्यालया माध्यमातून ज्या चालवण्यात येणाऱ्या ज्या निधी आहेत, ज्या त्या कक्षाच्या माध्यमातून जे मदत केल्या जातात, हां, चॅरिटी कमिशनरच्या खाली जे हे रुग्णालय जे रजिस्टर्ड झालेले आहे, हे जे कोणतेही डिस्काउंट किंवा कोणतेही राखीव बेड ठेवत नाही, यांच्यावर काय काय कारवाई आपण करणार आहे किंवा केलेलं आहे? अध्यक्ष महोदय,
आपण वारंवार अशा रुग्णालयांवर जेव्हा तक्रारी येतात त्यावेळेस चॅरिटी कमिशनरच्या तर्फे नोटीस पाठवणं किंवा काही कारवाई करणं, त्याचप्रमाणे आपण ऑलरेडी त्याचे डॅशबोर्ड लावणं कंपल्सरी केलं होतं अध्यक्ष महोदय, पण बऱ्याच रुग्णालयांनी ते लावले नाहीत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, आत्तासुद्धा परत एकदा आपण अशा सूचना सगळ्या रुग्णालयांना दिलेल्या आहेत की तो डॅशबोर्ड लावणं कंपल्सरी आहे आणि ज्या ह्याच्यामधनं आता आपले आरोग्यदूत आपण नेमलेत तर त्या आरोग्यदूतांच्याकडनं आता आपण ती तपासणी करण्याचं निश्चित केलेलं आहे. चंद्रकांत रघुवंशी. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक जर काही सदस्यांनी सांगितले तर मी त्याच्यावर उत्तर देऊ शकेल. सभापती महोदय या भाई एक मिनिट भाई प्लीज. सभापती महोदय या मंत्री या महोदय हॉस्पिटलचा एक मिनिट बसा जरा, आपण बसा, मी देतो आपल्याला बोलायला, बसा जरा. मंत्री महोदय, आपण बोलतानाच मान्य केलं की डॅशबोर्ड लावलेले नाही असं निदर्शनास आलंय, त्याच्यामुळे आपण उत्तरामध्ये असं मान्य केल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून त्या अनुषंगाने नियमातल्या तरतुदीच्या अधीन राहून जर त्यांनी डॅशबोर्ड लावले नाही आणि पेशंटला सुविधा मिळाल्या नाही तर त्याच्यावरती आपण कडक कारवाई केली पाहिजे. आणि कोणत्या हॉस्पिटलला केली किंवा किती दिवसात करणार असे डॅशबोर्ड नाही लावले तर असं स्पेसिफिक उत्तर दिलं तर मला वाटतं. सभापती महोदय, मी तेच सांगितलं की जनरलाइज जे होतं की डॅशबोर्ड लावलेला नाही वगैरे हे सगळं निदर्शनात आलं. त्याच्यानंतर सभापती महोदय मी हेही सांगितलं की आपण प्रत्येक हॉस्पिटलला जे चॅरिटीचे आहेत त्याला आपण एक आरोग्यदूत नेमला आणि त्यांच्याकडनं आपण जे आहे ते आता कारवाई करतोय. अध्यक्ष महोदय, मी सांगितलं कारण स्पेसिफिक आता माझ्याकडे कुठलाही हे नाही आहे की कुठल्या हॉस्पिटलला कुठली कारवाई केलेली आहे, कारण हा प्रश्न आता माझ्याकडे ते उत्तर नाही आहे. जर अशा भाई मंत्री महोदय माहिती उपलब्ध नाहीये म्हणतात, माहिती पटलावर ठेवा. आपण सभापती महोदय, अशा स्वरूपाच्या कारवाई केल्याची माहिती आपण पटलावर ठेवा. राज्यमंत्री महोदय अत्यंत योग्य उत्तर देत आहेत की हे काही ठिकाणी घडलेलं नाही. त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की सुधारित सक्त आदेश की तो डॅशबोर्ड तात्काळ लावावा याचे आदेश महापालिका क्षेत्रातल्या आयुक्तांना आज दिले जातील की त्यांनी सगळ्या त्यांच्या क्षेत्रातल्या दवाखान्याला द्याव्यात. ग्रामीणकडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातील. नंबर 2. आणि सन्मान्य अध्यक्ष सभापती महोदय, जिल्हा स्तरावरती आपण एक समिती केलेली आहे. चॅरिटी हॉस्पिटल्स जी या ठिकाणी आपण मदत करून चालवलेले त्यांच्यासाठी जिल्हा स्तरावरती 2 माननीय लोकप्रतिनिधी आणि त्याच्यामध्ये असणारे चॅरिटी कमिशनर, ॲडिशनल कलेक्टर अशी जिल्हा स्तरावरची ती समिती आहे. माननीय आमदार महोदयाने माझी विनंती आहे की जे माननीय आमदार महोदय अशा समित्यांवर असतील, या सभागृहाचे असतील, खालच्या सभागृहाचे असतील, नियमित बैठका जर त्यांनी या समितीच्या घेतल्या आणि जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं त्याचे निर्देश पाळले जातात का नाही हे जर तपासलं तर निश्चित त्याला सुसूत्रपणा येईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हायलन्स होणार नाही. त्यांना ज्या अटी शर्तींवरती ज्यादा सवलती आपण दिलेल्या आहेत त्या पाळल्याच जातील. या संदर्भामध्ये जिल्हास्तरीय समितीचे जे सदस्य सचिव आहेत ॲडिशनल कलेक्टर त्यांना आजच सूचना सगळ्या ॲडिशनल कलेक्टरला दिल्या जातील की तात्काळ ड्राईव्ह घ्या आणि जिथं जिथं त्रुटी आढळतील तिथं त्रुटीच्या संदर्भातली कडक कारवाई त्यांनी करावी. रघुवंश, अनुभव घेतलेला आहे. मला स्वतःला लिव्हरचा